रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार हा खरं तर महायुती सरकारसाठी अडचणीचा मुद्दा बनलाय. डबल इंजिन सरकारमध्ये अजित पवार गट येऊन सामील झाला आणि चांगलाच गोंधळ उडाला. राज्यामधलं डबल इंजिन सरकार ट्रिपल इंजिन झालं खरं, पण मंत्रिपदाचा तिढा मात्र काही सुटता सुटेना. सत्तेत सामील झालेल्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासोबत 8 कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरीही लागली. अर्थात यामुळे मंत्रिपदासाठी वेटिंगवर असणारे शिंदेच्या शिवसेनेचे आणि भाजपचे नेते काही प्रमाणात नाराज सुद्धा झाले. हे सगळं जरी असलं तरी अजित पवारांनी मात्र मागे पुढे न बघता भाजप श्रेष्ठींकडून आपला हट्ट पुरवून घेतला असं सुद्धा बोललं जात आहे. भाजपकडून आता अजित पवारांना लगाम लावण्यासाठी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खास रणनीती आखण्यात आली. ही रणनीती नेमकी काय असणार आहे, चला तर बघूया या व्हिडिओमध्ये. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. राज्यातला उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार पितृपंधरवड्यानंतर होणार आहे अशा चर्चा आहेत. आता नवरात्रीला सुरुवात झाली आणि पुढच्या काही दिवसांमध्ये हा मंत्रिपदाचा विस्तार पार पडेल असं सुद्धा बोललं जात आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर अजित पवारांचा पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यांमध्ये लागलेला ब्रेक पुण्यामध्ये पालकमंत्री झाल्यानंतर चांगलाच वाढलाय. इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अक्षरशः डबल स्पीडने अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम करत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड खरं तर दादांचा बालेकिल्ला आणि म्हणूनच 2019 साली तिथे झालेल्या महापालिकेतला पराभव त्यांना चांगलाच खुपतोय आणि तेच उट्ट भरून काढण्यासाठी त्यांनी आता कंबर कसली आहे. आता पुणे पिंपरी चिंचवड मधून भाजप अशा 2 चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात आहे की ज्यामुळे कदाचित अजित पवारांच्या गाडीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. हे 2 चेहरे नेमके कोण असणार आहेत आणि त्यांनी नेमका काय फरक पडेल जाणून घेऊया. पिंपरी चिंचवडसाठी लांडगेंना संधी. महेश लांडगे हे पिंपरी चिंचवड मधलं मोठं नाव आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुद्धा होते अनेक काळ. यासोबतच भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये टिकवण्यामध्ये त्यांची एक मोठी भूमिका होती. महाविकास आघाडी सरकार नसताना सुद्धा मावळ आणि शिरूर दोन्ही मतदारसंघामध्ये लांडगेंच्या नावाची जोरदार चर्चा होती आणि अशातच त्यांना मंत्रिपद मिळणार असं सुद्धा बोललं जात आहे. अर्थात त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पुढे जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या अजित पवारांना काहीशी अडचण निर्माण होऊ शकते. ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसापासून अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये ऍक्टिव्ह झालेत, त्यावेळी त्यांना जर रोखायचं असेल तर तिथे भाजपला स्थानिक नेत्याला मंत्रिपद देणं गरजेचं आहे आणि अशावेळी महेश लांडगे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. पुण्यामध्ये भाजपचा दुहेरी डाव, माधुरी मिसाळांना मिळणार का संधी? दुसरीकडे भाजपने पुण्यामध्ये सुद्धा दुसऱ्या मंत्रिपदासाठी विचार केलेला आहे आणि राज्यमंत्रीपदासाठी तिसऱ्यांदा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ यांचं नाव घेतलं जात आहे. माधुरी मिसाळ यांना पुण्याच्या राजकारणाचा चांगला अनुभव आहे. 10 वर्ष त्या नगरसेविका होत्या आणि त्यानंतर आमदार पदाची सुद्धा हॅट्रिक केली आहे. त्यामुळे पुण्यातल्या एक वजनदार नेत्या म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. विशेषतः गिरीश बापट यांच्या नंतर पुण्यामधल्या भाजपच्या सर्वाधिक अभ्यासू आणि जुने आमदार म्हणून मिसाळ यांचं नाव घेतलं जातं. अजित पवारांना रोखण्याची गरज का? अजित पवार सत्तेत आल्यापासून त्यांनी राजकारणामध्ये आणि विशेषतः पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये चांगलंच ध्यान दिलंय आणि हीच गोष्ट भाजपला कुठेतरी खुपतीये. इतकंच नाही तर पुण्याचं पालकमंत्रीपद त्यांनी हट्टाने भाजपकडनं काढून घेतलं असं सुद्धा बोललं जातंय. चंद्रकांत पाटील यांची काही दिवसापूर्वी ही एक ऍडजस्टमेंट असल्याची क्लिप सुद्धा समोर आली. त्यामुळे भाजप स्वतःच्या पक्षाला इथे बळ देण्यासाठी मंत्रिपदाचं गिफ्ट देणार असल्याचं सुद्धा बोललं जातंय. विशेषतः आगामी महापालिका निवडणुका त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असणार आहे आणि अशावेळी स्वतःच्या पक्षाला जर स्ट्रॉंग करायचं असेल तर तिथे भाजपला बळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे भाजपची ही खेळी अजित पवारांना रोखणार का? मंत्रिपद आणि पुण्याचं पालकमंत्रीपद खेचून घेणारे अजित पवार आता महापालिकेमध्ये भाजपला धोबीपछाड देणार का? असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यासाठी भाजपची नेमकी काय रणनीती असेल हे सुद्धा बघावं लागेल. तुर्तास या बातमीत इतकंच. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.